इथे माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला इलेक्ट्रिक कुकर लावलेला आहे. खूप कामात आला कारण नेमकी गॅस संपला. कालचा स्वयंपाक झाला आणि गॅसच संपला. मग इतकं टेन्शन आलं आणि वैभवचं हॉस्पिटलला वैभव जायचंय आणि म्हटलं टिफिन काय करायचा वगैरे किंवा आम्हाला दिवसभर लागतो. तर मी सकाळी काढला, त्याच्यात दूध तापवलं, दूध ओतून घेतलं, परत चहा ठेवला. चहा पण मस्त झाला. त्याच्यानंतर ही आपली हरभऱ्याची भाजी सुद्धा केली. त्याच्यामध्ये बघू शकता इथे ठेवली मी हरभऱ्याची भाजी केली. तर म्हटलं तुम्हाला बोलली होती पोळ्यांचं टेन्शन, मला पोळ्या कशावर करायच्या काय, तर आम्ही हेच आणून टाकली. गॅस विथ बर्नर असं भेटतं. एवढं ट्रॅव्हलिंगचं खास असतं हे. तर म्हटलं चला आज हे आम्हाला लागणार पण होतं ट्रॅव्हलिंगसाठी. तर म्हटलं चला गॅस संपलाय तर आज आणून टाकू. तर इथे माझं आवडलेलं आहे. तर आम्ही म्हणजे वैभव तर गेले हॉस्पिटलला आणि स्वयंपाक झाला होता. तर आम्ही आता चाललेलो आहे. आई, नंतर माझे मोठे जेठ, वैभवचे मोठे भाऊ, वैभवचे छोटे भाऊ आणि त्यांच्या मिसेस म्हणजे श्रुतेदी आणि रुपाली, माझ्या जावा आणि मुलं सगळे. तर कुठेतरी चालले. आता मला पण नाही माहिती. मला म्हणे आवर. मी म्हटलं नको, मला नाही यायचं आहे. काय म्हणता, मी राहते घरी. पण ते म्हणे आवर. तर मग कुठे जायचं काय माहिती, मलाच नाही माहिती. हो, मी आवरला, असा घातला ड्रेस आणि इथे आवरलं. आधी मेकअप केला होता मी, फाउंडेशन वगैरे लावलं, पण ते खूपच वाईट दिसत होतं आणि हिवाळ्याचं एवढं चांगलं दिसत पण नाही जास्त मेकअप. म्हणून सिरम, ब्लश आणि लिपस्टिक एवढंच लावलेलं आहे मी. तर असं आवरून झालं. हा ड्रेस घातला, जीन्स घालणार होती पण म्हटलं चला हाच घालू. इकडे बघा सगळ्यांनी बघू तिकडे, मग चांगली दिसते ना, काय वाईट दिसते. तर आता आम्ही आलेलो आहे प्रति केदारनाथला. दर्शन झालं. आम्ही त्या साईडने आलो. ह्या साईडने एंट्री आहे, आम्ही त्याच साईडने गेलो. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला इलेक्ट्रिक कुकर लावलेला आहे. खूप कामात आला कारण नेमकी गॅस संपला. कालचा स्वयंपाक झाला आणि गॅसच संपला. मग इतकं टेन्शन आलं आणि वैभवचं हॉस्पिटलला वैभव जायचंय आणि म्हटलं टिफिन काय करायचा वगैरे किंवा आम्हाला दिवसभर लागतो. तर मी सकाळी काढला, त्याच्यात दूध तापवलं, दूध ओतून घेतलं, परत चहा ठेवला. चहा पण मस्त झाला. त्याच्यानंतर ही आपली हरभऱ्याची भाजी सुद्धा केली. त्याच्यामध्ये बघू शकता इथे ठेवली मी हरभऱ्याची भाजी केली. इथे ना भात पण केला, बघू शकता त्याच्यामध्ये. आणि आता करते इथे याच्यामध्ये वांगे, बटाटे आणि बोंबील मिक्स भाजी करते. तर ती झाली ना. आता फक्त पोळ्यांचं टेन्शन आहे. तर बघू आता पोळ्यांचं काय. वैभव बोलली की पार्सल घेऊन घेईल पोळ्या. तर मी पोळ्यांचं पण काहीतरी घेणार आहे इलेक्ट्रिक, मी बघून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की पोळ्यांसाठी काय असतं इलेक्ट्रिक जेव्हा गॅस संपतो तेव्हा. तर आता तर वांगे, बटाटे, बोंबील मस्त भाजी होते. 8 मिनिटावर लावलेले, 6 मिनिटं राहिले. 6 मिनिटांनी आपोआप बंद होईल. आणि तेच ना, गॅस संपला आणि लक्षातच नाही आलं. आणि आज नेमकी संडे, तर संडेला गॅस टाकी पण भेटणार नाही. तर इतकं टेन्शन आलेलं, म्हटलं काय करावं. तर आता जाऊन बघून येतो जर ब्लॅकमध्ये टाकी भेटली, गॅस टाकी वगैरे. तर असं झालं. नेमकी कालचा स्वयंपाक पूर्ण झाला आणि गॅस संपला. म्हटलं बरं झालं, पूर्ण झालं. भाकरी केल्या होत्या, पोळ्या केल्या होत्या, चिकन केलं होतं. आणि आता याच्यावर अशी एवढी भारी भाजी झाली, वाटत पण नाही इतकी मस्त हरभऱ्याची भाजी. खूपच छान झालेली आहे. भात इतका मस्त मऊ होतो. चहा झाला, दूध तापवलं, दूध तापून मी इथे ठेवलेलं आहे ओतून याच्यामध्ये. तर इथे ठेवून दिलं. तर असं झालं, आमचा गॅस संपला. त्याच्यामुळे ही गोष्ट इतकी उपयोगात आली आम्हाला घेतलेली. म्हटलं कशाला वैभव बोलले होते की काहीच तू करत नाही, काहीच करत नाही. पण ह्या गोष्टीसाठी, ह्या वेळेसाठी मी हे उपयोग होतो ह्या गोष्टीचा, ह्या वस्तूचा. खरंच एकदम बेस्ट आहे इलेक्ट्रिक कुकर. तर त्याच्यात मी इतके ऑप्शन आहे ना, सगळं होऊ शकतं त्याच्यामध्ये. तुम्हाला मी दाखवते. त्याच्यामध्ये आपल्याला ना इथे स्लो कुक म्हणजे काही पण भाज्या स्लो करायच्या, कुक करायच्या, ते होऊ शकतात. स्टीम म्हणजे आपण स्टीम काही पण करू शकतो. मोमोज, इडली, नंतर योगर्ट, दही तयार होऊ शकतं. नंतर केक तयार, सांबर आणि बेबी फूड. आणि इथे बघू शकता मिलेट्स, ग्रेन्स म्हणजे डाळी वगैरे सगळं होऊ शकतं. राजमा, छोले, डाळ, व्हेज करी, सूप. नंतर सोते करायचे फक्त भुना, तर ते होऊ शकतं.
त्याचे राईस, पुलाव, खिचडी, बिर्याणी, चिकन करी, मटन करी. मॅन्युअल म्हणजे आपण कोणतंही दुसरं करू शकतो. जसं मी मॅन्युअल मध्ये आपली ही भाजी केलेली आहे. ही मी माझ्या मनाने लावली टाइम आणि त्या टाईमनुसार मिक्स करत राहिली भाजी. आणि हे फक्त उघडं ठेवायचं जेव्हा आपण ह्या भाज्या करतो ना, काय म्हणतात ग्रीन भाज्या, मेथीची वगैरे, हे साईडला काढून ठेवायचं, फक्त चाळत राहायचं, मिक्स करत राहायचं आणि टायमिंग लावून द्यायचा. तर असं उपयोगात आलेलं आहे आपलं इलेक्ट्रिक पॉट. मस्त छान आता होतंय. 4 मिनिट मध्ये आपली भाजी एकदम रेडी होणार. आता 4च मिनिट बाकी, बघू शकता इथे. उपयोगात आलेलं आहे आपलं इलेक्ट्रिक पॉट गॅस नसताना. तर मी लक्ष नाही दिलं तर चालतं, आपोआप बंद होऊन राहतं आणि गरमच असतं त्याच्यामध्ये. तर इतकं पटापट झालं सगळं, भाजी भात आणि ती भाजी पूर्ण पटापट झालं. डाळ पण टाकली असती ना, डाळ पण इतकं पटकन जाते. 10 पण नाही, 8-9 मिनिट लाग 8 पण नाही, 5-7 मिनिटातच डाळ एकदम रेडी होऊन जाते. अशी तरी कुकरमध्ये शिजवा, परत टाका, परत फोडणी द्या, डायरेक्ट फोडणी द्यायची आणि छान डाळ होऊन जाते. चिकन तर इतकं छान होतं. 2-3 वेळेस चिकन करून झालेलं आहे आमचं. फक्त मटण करायचं बाकी राहिलं, मटण करू एक दिवस. आणि आज तर ह्या भाज्या पण करून बघितल्या. ग्रीन भाजी, जशी हरभऱ्याची भाजी. आता एक दिवस मेथीची भाजी पण करणार, म्हणजे हिरव्या भाज्या पण सगळ्या होतात त्याच्यामध्ये. तर मस्त एकदम. आता 3 मिनिट राहिले, 1 मिनिट झाला की झाली मग भाजी तयार आपली. आणि तुम्हाला दाखवतेच भाजी ती. चला बघू शकता, 1 मिनिट बाकी आता झालंय इथे तयार भाजी. आपण आता बघू आणि शिट्टी काढून घेऊ हवा. कारण मग जास्त शिजून जाईल म्हणून हवा काढून घ्यायची. तर हवा काढलेली आहे. तर आपण चेक करू आणि हे बंद करू. बघू शकता, इथे आपली बोंबील रस्सा भाजी एकदम रेडी. आणि वांग बघू शकता लगेच शिजलेला आहे. आणि बटाटा बघू आपण, बघू शकता बटाटा पण शिजलेला आहे. आणि बोंबील, वाह, ऐकलं का, इकडे या ना बघायला. वांग्याची भाजी किती मस्त झाली बघा. भारी झाली ना. आणि बरोबर शिजून गेली तेवढ्या मिनिटात बरं का मी लावलेलं ते. होती का झाकलेली. तर म्हटलं तुम्हाला बोलली होती पोळ्यांचं टेन्शन, मला पोळ्या कशावर करायच्या काय. तर आम्ही हेच आणून टाकली, गॅस विथ बर्नर असं भेटतं. एवढं ट्रॅव्हलिंगचं खास असतं हे. तर म्हटलं चला आज हे आम्हाला लागणार पण होतं ट्रॅव्हलिंगसाठी. तर म्हटलं चला गॅस संपलाय तर आज आणून टाकू. तर छान मस्त पोळ्या जमताय. आणि 4 याचा आहे काय, 4 किलोचा, 4 लिटरचा आहे. 4 किलोचा गॅस आहे हा. आणि भरपूर म्हणजे आपण ट्रॅव्हलिंगला 10-20 दिवस जाऊ शकतो. आणि हा गॅस असं आहे की संपला ना, फक्त जाऊन त्यांच्याकडे जिथून घेतला ना त्यांच्याकडे जाऊन 500 रुपये भरून आणायचं, 500 रुपये देऊन. तर म्हटलं चला आता गॅस संपलाय तर मुहूर्त लागला घेण्याचा. तर इतके छान पोळ्या होत आहे त्याच्यावर. आता बाकीचा जो स्वयंपाक मी सगळं इलेक्ट्रिक कुकरमध्ये करून घेतला होता. आणि आता ह्या फक्त पोळ्या राहिलेल्या. आणि छान मस्त फुगतात ते पोळ्या. त्याच्यावर आपले नॉर्मल कोणते पण भांडे चालतात, जसं गॅसवर आपले चालतात ना. आणि तो लायटरने पण सुरू होतो. आणि डायरेक्ट असा हॉबचा असतो ना, असा बिना लायटरचा, तसा पण सुरू होतो. तर आणि खूप फुल आहे. तर आता कमी केलाय मी. असं इथे मस्त करून घेते पोळ्या पटापट. बघू शकता पोळी कशी फुगते.
आता ना थोडी म्हणजे असं चालू करतानाच थोडी भीती वाटते, बाकी मग चालू झाल्यानंतर कमी जास्त करता येतो. पण जेव्हा चालू करतो ना तो एकदाच असं जोरात असं येतं. तर लायटरने जर आधीच कमी केलं ना लायटरने लावलं तर काही चांगलं असतं ते. पण मग जसं तुम्ही डायरेक्ट चालू करता ना गॅस तेव्हा तो जोरात असा येतो. त्याच्यामुळे ना लायटरच म्हणजे वापरावं लागेल याला मला. तर आता माझ्या पोळ्या तर झाल्या, इतके पटापट होऊन जातात, पटकन टाकून दिलं. आणि पहिल्यांदाच यूज करून बघितलेला असा गॅस. आणि आपल्या ट्रॅव्हलिंगला पण खूप छान उपयोगात पडणार आहे. मस्त आपण नदीवर कुठे गेलो ना आणि मस्त छान चिकन वगैरे घेऊन गेलो किंवा मॅगी घेऊन गेलो तर मस्त मॅगी पण करता येईल आणि मस्त एन्जॉय करता येईल. नदीवर कुठे गेलो, जवळपास पिकनिकला गेलो समजा आपण, तर मॅगी किंवा मग चिकन घेऊन गेलो, घरून पोळ्या वगैरे करून नेल्या, नुसतं चिकनच केलं त्याच्यावर जाऊन, तर इतकं छान मस्त नदीकाठी बसून करता येईल सगळं जेवण वगैरे. तर आवडलाय मला गॅस. कधीची इच्छा होती घ्यायची. आम्ही रोज बघायचो, दरवेळेस बघायचो त्या दुकानांमध्ये असे गॅस ठेवलेले, पण मग म्हटलं घ्यायचा की नाही घ्यायचा, पण वेळ आली आज घेतला. आणि छान म्हणजे कायमस्वरूपी आपला राहतो. आता बंद करून डायरेक्ट ठेवून द्यायचा जेव्हा आपल्याला ट्रॅव्हलिंगला वगैरे किंवा गॅस संपला अचानक, तेव्हा खूप उपयोगाचा आहे. तर त्याच्यामध्ये मोठ्या टाक्यांचा पण भेटतो आणि हा 4 किलोच्या टाकीचा भेटतो. एवढं छोटं बरं म्हणजे आपल्याला ट्रॅव्हलिंगला एकदम इझी पण न्यायला आणि छोटा पण कॉम्पॅक्ट मध्ये छान पण दिसतो येतो तो गॅस एवढा. बाकी भेटतात मोठे मोठे पण भेटतात याच्यापेक्षा. तर इथे माझ्या पोळ्या तर झालेल्या आहेत सगळ्या आणि सगळा स्वयंपाक झालेला आहे आज. इलेक्ट्रिक कुकर मध्ये पण झाला आणि पोळ्या आपल्या नवीन गॅसवर पण झाल्या आहे मस्तपैकी. भाकरी वगैरे त्या पण भाकरी पण मी करून बघेल बरं मला जमलाच तर दुपारी जेवणाच्या टाइमला. आता फक्त मला शिकून घ्यावं लागेल कसं चालू करायचं, कारण मला भीती वाटेल. वैभवने चालू करून दिलेलं आहे, मला आता थोडंसं शिकावं लागेल कसं चालू करायचं. इथे आपल्या पोळ्या पण झाल्या मस्तपैकी. तर फायनली इथे डब्बा रेडी झाला आहे इलेक्ट्रिक कुकरवर आणि अर्धा आपल्या ह्या गॅसवर. तर चला मस्त पोळ्या झाल्या, मऊ मऊ पोळ्या झाल्या होत्या. आता आवरून देते, मला मस्त चहा करणार त्याच्यावर, मस्त चहा करून बघणार आणि आता इथेच ठेवेल. संध्याकाळी स्वयंपाक काही करावं लागेल ना तर इथे ठेवली किंवा साईडला तिथे ठेवून देईल. उन्हात नको ना, ऊन येतं ना, तिकडेच ह्या इथे ठेवून. एक बांगडी बस ना. तर इथे आपला चहा मस्त रेडी होतोय. चहा ठेवला बघू शकता. तर इथे माझा आवडलेला आहे. तर आम्ही म्हणजे वैभव तर गेले हॉस्पिटलला आणि स्वयंपाक झाला होता. तर आम्ही आता चाललेलो आहे. आई नंतर माझे मोठे जेठ, वैभवचे मोठे भाऊ, वैभवचे छोटे भाऊ आणि त्यांच्या मिसेस म्हणजे माझ्या श्रुतेदी आणि रुपाली माझ्या जावा आणि मुलं सगळे. तर कुठेतरी चालले होतं, मला पण नाही माहिती. मला म्हणे आवर. मी म्हटलं नको, मला नाही यायचं आहे, काय म्हणता मी राहते घरी. पण ते म्हणे आवर. तर मग कुठे जायचं आहे काय माहिती, मलाच नाही माहिती. मी आवरला, असा घातला ड्रेस आणि इथे आवरलं. आधी मेकअप केला होता मी, फाउंडेशन वगैरे लावलं, पण ते खूपच वाईट दिसत होतं आणि हिवाळ्याचं एवढं चांगलं दिसत पण नाही जास्त मेकअप. सिरम, ब्लश आणि लिपस्टिक एवढंच लावलेलं आहे मी. तर असं आवरून झालं. हा ड्रेस घातला, जीन्स घालणार होती पण म्हटलं चला हाच घालू. तर चला इथे आवरलेलं आहे आणि माझी मस्त याची पर्स घेतली आपली गेसची, माझ्या भावाने रशियावरून आणलेली पर्स, तर ती घेते. तर आता पर्समध्ये ठेवते काय काय वस्तू आणि मग जेव्हा जाऊ ना तेव्हा दाखवेलच मी. विदिशा इकडे बघ, चाललाय मेकअप चाललाय. कियारा
माहित नाही, आठवत नाही, फक्त तोच घेतलेला आहे. बघू दे इकडे. मग चांगली दिसते ना, काय वाईट दिसते? तर आता आम्ही आलेलो आहे प्रति केदारनाथला. दर्शन झालं. आम्ही त्या साईडने आलो. ह्या साईडने एंट्री आहे, आम्ही त्या साईडने गेलो. तर बघू शकता प्रति केदारनाथ. बघू शकता असं प्रति केदारनाथचं मंदिर. वाव, ते बघ छान किती छान आहे. तेव्हा तीन असं दिसतंय बघ. नाही ग, इकडे बघ ना, सूर्य तीन दिसत आहे बघ तिथे. रिफ्लेक्शन बघ किती छान दिसतंय. तीन दिसतंय, तीन. किती सुंदर आहे. ती गाडी बघ कुठे गेली धुवायला. टेम्पो. वाव, किती छान. आधी पण तर तिकडे झालं, त्यांनी टेम्पो अख्खा पाण्यात टाकलं होतं. मस्त दिसतंय. इथे वाटत याचीच फोटो काढायला येतात ना. सनसेट पॉइंट आहे हा, वाटतं सनसेट पॉइंट. त्यांचं फोटो सेशन झालं सुरू आपलं. वाव, किती सुंदर दिसतंय. तर इथे आम्ही एक सनसेट पॉइंटला आले. खूप छान आहे, बघू शकता. तर इतक्यात घरी आलो आणि आम्ही गेलो होतो आज फिरायला. जास्त मी ब्लॉग शूट केला नाही, कारण कसं फिरायला गेलो होतो आणि जास्त मला करता नाही आलं शूट. पण जेवढं करता आलं तेवढं केलं. तर एक सनसेटच्या ठिकाणी गेलो. इतकं छान सनसेट होता. व्हिडिओ करू की फोटो काढू की बघू असं झालं होतं. इतकं भारी होतं तिथे. आम्ही जेवलो, एका ठिकाणी गेलो, जेवलो. पण मी काय ते शूट केलंच नाही, कारण भूक लागली होती. पटापट खाल्लं. तर आम्ही आमची फॅमिली फक्त वैभव नव्हते, वैभव हॉस्पिटलला गेले होते. बाकी सगळी आमची फॅमिली, माझी सासू, माझे जेठ, माझे वैभवचे दोन्ही भाऊ आणि त्यांच्या दोन्ही मिसेस, त्यांचे मुलं आणि विहान कियारा, आम्ही सगळे मिळून 2 गाड्या घेतल्या होत्या आणि गेलो होतो आज. मस्त फिरून आलो. तर इतक्यात घरी आलो, चेंज केलं आणि खूपच थकले. येताना मेथीची भाजी घेतलेली आहे. मस्त डबे घेऊन गेलो होतो आम्ही. तर प्रति केदारनाथला गेलो होतो आणि मी मस्त हरभऱ्याची भाजी चपात्या घेऊन गेली होती आणि मस्त एक ठिकाणी गेलो, छान जेवलो. सगळ्यांनी डबे आणले होते. सगळ्यांनी म्हणजे माझी छोटी जाऊ आहे, तिने डबा घेतलेला होता, मी घेतला. तर मस्त जेवलो एका ठिकाणी बसून. तर थकले मी, आता थोडीशी बसते आणि मग त्याच्यानंतर बोलते. दूध पण तापवावं लागेल मला. तुम्हाला माहिती आहे गॅस संपला आहे माझा. चला, आणि दुसरा गॅस आहे आणलेला नवीन. तर आता थोड्या दूध तापवत ठेवेल. बोलतेच मी तुमच्याशी थोड्या वेळाने.